तसंच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नारी शक्तीचा सन्मान हाच समाजाचा खरा गौरव. पनवेलमध्ये 16 कर्तृत्ववान रणरागिणींचा महापौरांच्या हस्ते सत्कार. डॉक्टर मुनीर तांबोळींच्या सामाजिक उपक्रमाचे महापौर नितीन पाटील यांच्याकडून कौतुक. स्त्री ही केवळ घराची चूल आणि मूल सांभाळणारी व्यक्ती नसून ती सीमेवर शत्रूशी 2 हात करणारी रणरागिणी आहे. आजच्या आधुनिक युगात महिलांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले असून देशाच्या प्रगतीत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहेत, असे गौरवपूर्ण उद्गार पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी काढले. मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी शक्ती सन्मान 2026 हा सोहळा पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या 16 महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती आणि सोहळ्याचे स्वरूप. या दिमागदार सोहळ्याला महापौर नितीन पाटील यांच्यासह उपमहापौर प्रमिला रविशेठ पाटील, ज्येष्ठ नेते रविशेठ पाटील, निलेश भोईर, अमर ठाकूर आणि सुधीर पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी आणि जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांच्या संकल्पनेतून या खऱ्या नायकांचा शोध घेऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महापौरांनी आयोजक डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. मुनीर भाऊंचे कार्य नेहमीच समाजहिताचे आणि पारदर्शक असते. पत्रकारितेसोबतच त्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा जो गौरव केला आहे तो कौतुकास्पद आहे, असे महापौर म्हणाले. उपमहापौर प्रमिला पाटील यांनीही यावेळी महिला सक्षमीकरणाचा नारा देत उपस्थितांचे मनोबल वाढवले. पुरस्कारार्थी नारी शक्ती. या सोहळ्यात खालील महिलांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. लोकप्रतिनिधी नगरसेविका दमयंती निलेश भोईर, नगरसेविका मनाली अमर ठाकूर. सामाजिक व इतर क्षेत्र कविता सुरेश काळे, सुवर्णा विजय मस्के, सुषमा ज्ञानेश्वर भागीत, रेणुका रमेश मोहोकर, रत्नप्रभा गोमासे, लक्ष्मी विनोद साबळे, विजया वैभव बुधे, किरण श्रीराम अढागळे, स्वप्ना अजय महाडिक, प्रगती प्रकाश पोटे, संजना संजय परांजपे, रोहिणी मोहन गायकवाड, जागृती सनी पाटील आणि दीपाली पारसकर. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अब्रार मास्टर, गुरदीप सिंग, निलेश भगत, विजय खेडेकर, मुद्दसीर पटेल, आशिष मोहोकर, कृष्णा गायकवाड, प्रतिम पाटील, सूरज नागे आणि इद्रिस शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज सदावर्ते यांनी केले, तर डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. आणि जे मित्र सहकारी डॉक्टर मुनीर तांबोळी आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज ह्या इथे जो नारी शक्ती सन्मान, जो महिला भगिनींचा सत्कार आयोजित केला, त्याबद्दल प्रथम मी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, डॉक्टर मुनीर तांबोळींना मनापासून धन्यवाद देतो. या इथे आज आपण बघतोय की नारी शक्ती या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. आणि आज घरातली स्त्री ही आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न करताना दिसत आहे. आज असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही की त्या क्षेत्रामध्ये आपल्या महिला भगिनींचा वावर आहे. अगदी सैन्यामध्ये सुद्धा आज महिला भगिनी अग्रेसर आहेत. आपण आत्ताच नुकताच झालेला सगळं युद्धाचा प्रसंग बघितला, त्या दोन्ही युद्धाचं नेतृत्व हे आपल्या 2 महिला भगिनींनी केलं होतं. खरोखरच अशा वेळी आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, हे केवळ त्यांचा 1 वर्षामधून सन्मान करतो, पण खरोखर या महिला भगिनी या वर्षभर अतिशय चांगलं काम करत असतात. आज पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आज घराच्या बाहेर पडून सर्व पुरुषी अहंकाराला सामना देणं हे तेवढं सोपं नसतं, पण या सर्वांवर आपण महिला भगिनी मात करत असतात. खरोखर उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असं तुमचं सर्वांचं काम असतं. खरोखरच मला या कार्यक्रमाला मुनीर भाऊंनी काल फोन केला. मला खूप कार्यक्रम होते, पण हा चांगला कार्यक्रम आहे मुनीर भाऊंनी मला सांगितलं. आणि ते नेहमीच असं सगळं त्यांचे जे सहकारी असतात, आपण सर्व वेळेअभावी नावं घेत नाही, पण आपण वेळेअभावी मी तुमची नावं घेत नाही, पण आपण असंच कार्य हे वर्षभर करत असता. मी नेहमी बघत असतो तुमच्या फाउंडेशनतर्फे असेल, तुमच्या संस्थेतर्फे असेल, तुम्ही चांगलं काम करत असतात. आणि मी तुम्हाला सांगतो, शब्द देतो की तुम्हाला जे काही सहकार्य नारी शक्ती सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने जे काही पुढे जे काही वर्षभर सहकार्य लागेल ते माझ्याकडनं नक्कीच मिळेल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला सन्मानित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.